नमस्कार मित्रांनो, नुकतीच 2024 महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये काही तरुण उमेदवार आमदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. तर काही वयस्कर ज्येष्ठ उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर मित्रांनो, अशाच आमदारांच्या संदर्भातील माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण निवडून आलेले तरुण युवा आमदार यांच्याबाबत माहिती जाणून घेऊ. त्यांचे नाव, वय, विधानसभा मतदारसंघ, त्यांचा पक्ष याबाबतची माहिती थोडक्यात जाणून घेऊ. नंबर 5, वरुण सतीश सरदेसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचे वय 32 वर्ष इतके आहे. नंबर 4, श्रीजया अशोक चव्हाण या ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. या भोकर जिल्हा नांदेड या आपल्या वडिलांच्या पारंपरिक मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. सध्या त्यांचे वय 32 वर्ष इतके आहे. नंबर 3, राम बधाने पाटील हे धुळे ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्यांचे वय वर्ष 31 इतके आहे. नंबर 2, करण संजय देवताळे हे वयाच्या 29व्या वर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे वरराव भद्रावती जिल्हा चंद्रपूर या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहे. नंबर 1, रोहित आर पाटील. रोहित पाटील हे लोकनेते आर पाटील यांचे चिरंजीव असून ते आपल्या वडिलांच्या पारंपरिक मतदारसंघ तासगाव कोटे महाकाळ जिल्हा सांगली या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे वयाच्या 25व्या वर्षी निवडून येऊन 2024च्या विधानसभेत सर्वात कमी वयाचे आमदार ठरले आहे. मित्रांनो, 2024च्या महाराष्ट्र विधानसभेत जसे कमी वयाचे तरुण आमदार निवडून आले आहेत, त्याचप्रमाणे जास्त वयाचे असे ज्येष्ठ आमदार सुद्धा विधिमंडळात निवडून आलेले आहेत. त्यामध्ये नंबर 5, प्रकाश भार साखळे पाटील हे अकोट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर वयाच्या 72व्या वर्षी निवडून आलेले आहेत. ते आतापर्यंत सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. नंबर 4, रविशेठ पाटील. रविशेठ पाटील हे पेन, सुधागड, रोहा या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले आहे. त्यांचे वय सध्या 73 वर्ष इतके आहे. नंबर 3, गणेश नाईक. गणेश नाईक हे ऐरोली जिल्हा ठाणे या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर सध्या निवडून आलेले आहेत. त्यांचे वय सध्या 74 वर्ष इतके आहे. नंबर 2, दिलीप सोपल. दिलीप सोपल हे बार्शी विधानसभा मतदारसंघातून सतत निवडून येत आहे. यावेळेस ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे निवडून आले आहेत. दिलीप सोपल हे वयस्कर ज्येष्ठ आमदारांच्या यादीत नंबर 2 वर आहे, ज्यांचे वय सध्या 75 वर्ष इतके आहे. नंबर 1, छगन भुजबळ. छगन भुजबळ हे सध्याच्या विधानसभेत वयस्कर ज्येष्ठ आमदारांच्या यादीत नंबर 1 वर आहेत. आता सध्या त्यांचे वय 77 वर्ष इतके आहे. ते येवला जिल्हा नाशिक या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सतत आमदार म्हणून निवडून येत आहे. ते आतापर्यंत 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण 2024 महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले सर्वात कमी वयाचे तरुण आमदार व सर्वात वयस्कर ज्येष्ठ आमदार कोणते याबाबतची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. धन्यवाद.